स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। गेल्या 3 महिन्यात आम्ही वेगवेगळ्या विभागातून लोकांकडून माहिती घेतली आहे। यावेळी लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही काँग्रेसलाच मतदान केलंय, त्यामुळे प्रश्न निर्माण होत आहेत। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर किनी जवादे फाट्याजवळ दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात झालाय। या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। नवी मुंबई बाजारात विविध प्रकारची फुलं दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। सध्या फुलांच्या बाजारात ग्राहकांची संख्या कमी असल्यानं मंदीचं वातावरण आहे। आमदार धनंजय मुंडे यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी सत्कार केला। समस्त मातंग समाजाकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त। मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अर्जुन सकट यांचं वक्तव्य। शपथविधीची तारीख ठरली, राज्यातील नवे सरकार या दिवशी शपथ घेणार। शिवसेना राष्ट्रवादीला केंद्रात मिळणार खास स्थान। दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी येत्या 2 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती समोर येते। मिरजेत शांती महोत्सव 2024चं आयोजन। प्रोग्रेसिव्ह स्कूल ग्राउंडवर 28 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आयोजन। पश्चिम महाराष्ट्रामधील 230 चर्च आणि 20,000 ख्रिस्ती बांधव सहभागी होणार। ठाणे शहरातील कोळसेवाडी, खडकपाडा, शिवाजीनगर आणि बदलापूर पूर्व भागात चेन स्नॅचिंग व दागिन्यांच्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं। या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा 3 कळवा यांनी महत्त्वाची कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली। शाळेमध्ये लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगारांना भांडूपमधील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील 3 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। गोपाल गौडा वय 27 असं या तरुणाचं नाव आहे। शाळेच्या बेसमेंटमध्ये तो लिफ्टचं मेंटेनन्सचं काम करत होता। त्यावेळी योगा करण्यासाठी दुपारी 1च्या दरम्यान तिथे 5वी इयत्तेच्या मुली योगा क्लासेससाठी आलेल्या होत्या। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच येवल्यात भाजप विणकर प्रकोष्ठच्या तसेच नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत जल्लोष साजरा केला। दिल्ली येथे अमित शहा यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिक्कामोर्तब होताच येवल्यात जल्लोष बघायला मिळाला।